श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, कसे आहात? मी कवितेच्या गोष्टीमध्ये आपलं स्वागत करते. आजपासून साफसफाई करायला सुरुवात करणार आहे, कारण बाप्पा जवळ आहे. काय धमाल आणि काय मस्ती आपण करणार आहोत ते पाहणार. हो, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे अनुभव कसे वाटतात ते तुम्ही मला नक्की शेअर करा. लाईट आलेली मंडळी, चला साफसफाई करायला सुरुवात करूया. त्याच्या चित्र नको पडायला, नाही तर शिवाय खायला लागेल. त्याच्या हळूच पुसून घेऊयात, तर त्याचा ओढा खायला लागायचा. हा पडद्याचा पाईप आहे आणि एक गालाचा आपला झाडू असा तुटतो ना, तेव्हा हे लावले त्याला. अशा प्रकारे मी झाडू गेला आता. ते असताना साफसफाई करायला काय नसतं, पण जाम कामं वाढवून ठेवतात. त्यामुळे मी ते असताना शक्यतो करत नाही. तुम्हाला म्हटलं ना मी, लाईट मला दिवसभर लावावी लागते. जरी बिल्डिंग आहे ना, त्यामुळे खूप अंधार पडतो. किचन मध्ये भरपूर उजेड, पण माझ्या किचनला लाईटची जास्त काही गरज लागत. किचनला भरपूर उजेड, इथेही भरपूर उजेड होता. आम्ही जेव्हा राहायला आलो ना, खूप उजेड होता. पण जशी ही आता 4 वर्ष झाले, शेजारची बिल्डिंग जशी झाली ना, नुसता अंधार अंधार असतो. जाम गोंगाट चालू असतो. त्याला काही 5:30 नाही वाजले की गोंगाट नुसता. कधी कधी ना गजर लावायची गरजच लागत नाही. तेवढे आवाज चालू होता 5:30 वाजल्यापासून, तेव्हा काही गजर लावायची गरजच नाही. मंडळी, मयूरला भूक लागली, मग आता पास्ता करते. त्यासाठी मी कापलाय कोबी, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, मिरची आणि मका. आणि हे रव्याचे पास्ता आहे, मैदा बिद्याचा नाही आहे, रव्याचे पास्ता आहे. पास्ता रव्यापासून बनलेला पास्ता आहे. आलं लसूणची पेस्ट, मिरी पावडर आणि दूध आणि थोडासा मैदा मिक्स केला, कारण त्याला स्पायसी नको आहे, क्रीमी पाहिजे. त्यासाठी तुझे तसं मॅगी करते तशी करणार आहे का मग तरी देऊन? अशा प्रकारे पास्ता तयार झालाय, क्रीमी. आज आमचं काही एडिटिंग झालं नाहीये, कारण आमचा लॅपटॉप हळूहळू चालतोय, हँग होतोय. आज आमचं काम काहीच झालं नाही का कोणाचं. चालू केलं की लगेच बंद होते मध्ये. नाही आज आमचे शूट झाले ना, रील झाले ना काय. आज आमचा अख्खा दिवस गेलाय. तो कामात करतोय, पुन्हा काय ना काय होतंय. झालंच नाही काय. बघू आता कसं काय. आधी सकाळची प्रकाराची तयारी करतो. आज मी गोळे पिठलं करते, लाल तिखट. भाकऱ्या करून झाल्यात, भात लावून झालाय. फक्त आता पिठलं करायचं, वरण गरम करायचं. त्यांना गर्दीतून यायला लागलं, फुलावरनं पाणी जाते, त्यामुळे जराशी चिडचिड चालू आहे. त्यामुळे शांत होते. मिरचीचं पिठलं आमच्या आवडत नाही. मग ते मिरचीचं पिठलं सुक्कं आवडतं, नाही तव्यामध्ये करत मी ते कसं आवडतं, मोकळं पिठलं. लाल तिखट असं आवडतं, आम्हाला लाल पिठलं. चांगलं परतून झालं की कांदे टाकणारे, पाणी लावून की दहीचं पीठ टाकणारे, गोळे पिठलं करते. अशा प्रकारे होतं, असे गोळे गोळे होतात. बघा तुम्ही पण ट्राय करून. तुम्हाला येत असेल तर काही प्रश्नच नाहीये, माहीत असं म्हणजे हे पिठलं तर काही प्रश्नच नाही. मी हेच दाखवते फक्त. मी रेसिपी नाही दाखवते, मी आपला असंच दाखवलंय काय बनवलं ते. शिजले की थोडीशी कोथिंबीर टाकायची, झालं. भाकरीवर छान लागते. स्वयंपाक झालाय माझा, आता थोड्या वेळाने बसू जेवायला. थोडं जेवण गार झालं की तसं गरम गरमच जेवतो. स्वयंपाक झाला जरा 1-5 मिनिटं मी थांबते, मग नंतर जेवायला बसतो. 2 मिनिटं झाकून ठेवते, मग गॅस बंद करते. नमस्कार मंडळी, आता रात्रीचे 11 वाजले. आमची आता झोपायची तयारी झाली. तर आज साफसफाई सगळी करून झाली. उद्या सगळे पडदे बिडदे धुणार. शेवटी त्याचं एडिटिंग झालेलं आहे आता. तर उद्या व्हिडिओ पोस्ट करेन तो आई आणि मी या चॅनलला. तर भेटू उद्या. गुड नाईट, शुभरात्री. मयूर, गुड नाईट.
शपथले खोटं खोटं असतं. अरे थांब की जरा. येऊन पण देत नाही याच्यावरती. आणि कसं करतोय? बापरे. एक लागलं जरा. नाही हात मारला.